हॅलो मित्रांनो, आपण आज पाहणार आहे मराठी लेखक व त्यांनी लिहिलेले पुस्तकं, कादंबऱ्या, कथाग्रंथ आणि प्रवास वर्णन केलेले काही पुस्तके यांची नावं. तर बघूया. सर्वप्रथम अण्णाभाऊ साठे यांनी लिहिलेले कादंबऱ्या जशी आवडी, गुलाम, चंदन, चिखलातील कमळ, चित्रा, पाझर, फकीरा, मथुरा, रत्ना, रानगंगा, रूपा, वारणेचा वाघ, वैजंता, वैर आणि कथासंग्रह जसे आंबी, खुडवाडा, गजाआड, नवती, निखारा, जिवंत कडातूस फरारी. नंतर दुसरे घेऊ पुरुषोत्तम भास्कर भावे, ज्यांनी त्यांचे आत्मचरित्र लिहिले आहे. प्रथम पुरुषी एकवचनी कादंबऱ्या जशा की अकुलिना, अडीच अक्षरे, दर्शन, दोन भिंती मागे वळून, वर्षाव, व्याध अशा प्रकारचे कादंबऱ्या लिहिलेल्या आहेत. इम्पॉर्टंट गोष्टी मित्रांनो आपण यामध्ये कव्हर करणार आहोत. गुरुनाथ आबाजी कुलकर्णी यांनी लिहिलेल्या कादंबऱ्या पहा. सोन्याचे मडके, स्वातंत्र्य आले घरा, शिवार, रानातील प्रकाश, रानगाव या प्रकारे. नंतर फेमस व्यक्तिमत्व म्हणजे पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे, त्याला शॉर्टमध्ये आपण पु ल देशपांडे म्हणतो. त्यांची आत्मचरित्र, चित्रमय स्वागत, आत्मकथन यांचा एक पिक्चर पण आलेला आहे, पु ल देशपांडे पार्ट 1 पार्ट 2 करून. तो पण तुम्ही बघू शकता मित्रांनो. साहित्य कादंबऱ्या काढलेल्या अघड पगड, असामी, आपुलकी, उरलं सुरलं, एक शून्य मी, एका कोळीयाने, कान्होजी, आग्रे, काय वाटेल ते होईल, कोट्याधीश, पु ल, खिल्ली, खोगीर भरती, गानगोत, गोठोड गुण, गाईन, आवडी, गोळी बेरीज, चार शब्द, दाद, द्विदल, नसती, उठाठेव, हसवून, स्वागत आणि मैत्री. व्यक्ती आणि वल्ली हा एक त्यांचा मूवी आहे. व्यक्ती आणि वल्ली हा खूप छान मूवी आहे. त्यांच्या आत्मचरित्रावरच आणि त्यांच्याच बायोग्राफीमधून केलेला आहे. तुम्ही बघू शकता मित्रांनो. नंतर त्यांचे नाटक पण आहे. सुंदर मी होणार, वटवट वटवट, भाग्यवान ती फुलणारी, तुका म्हणे आता, ती पैशाचा तमाशा अशा प्रकारे त्यांचे नाटक पण त्यांनी रचलेले आहेत. तर नेक्स्ट कवी प्रल्हाद केशव अत्रे, हे पण खूप फेमस आहे. यांचं टोपण नाव आचार्य अत्रे आहे. आणि आत्मचरित्र कर्रीचे पाणी, कादंबऱ्या जशा यांच्या शॉर्टमध्येच आहे, थोडं इम्पॉर्टंट पाहू आपण. सांगुना, मोहित्याचा शाप, काव्यसंग्रह, गीतगंगा, झेंडूचे फुले, हे येऊ शकते तुम्हाला. झेंडूचे फुले कोणी लिहिले? प्रल्हाद केशव अत्रे. कथासंग्रह, अशा गोष्टी, अशी आहे गंमत, कावड्याची शाळा, फुले आणि मुले, बत्ताशी आणि इतर कथा या प्रकारे. नंतर पाहू आपण विष्णू वामन शिरगावकर यांचे टोपण कुसुमाग्रज, एक खूप फेमस कवी आहे. यांचं पण बघून घेऊ एकदा. कादंबरी कल्पनेच्या तारीवर, जन्मी, वैष्णव आणि हे खूप इम्पॉर्टंट आहे, हे बघा. कविता संग्रह प्रवासी पक्षी, मराठी माती, महावृक्ष, माधवी, मारवा, मुक्तायन, मेघदूत, रसयात्रा, वादळ, वेल, विशाखा, श्रावण, समिधा, स्वागत, हिमरेषा या प्रकारे. मित्रांनो, नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट येणारे कवी आणि त्यांनी लिहिलेले ग्रंथ, कादंबऱ्या वगैरे बघणार आहोत. तर अशाच प्रकारे तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.